तर मित्रांनो कसे आज सगळे, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुणाल देवलकर व्लॉग्स. तर आज मी आलो आहे माझ्या गावी मालवणला आणि आज मी तुम्हाला आमचं मालवणातलं घर दाखवणार आहे. नक्की सांगा तुम्हाला ते कसं वाटतं आहे, बिकॉज ते घर खूप असं जवळचं घर आहे, माझं खूप मनाच्या जवळचं घर आहे. कारण की लहानपणी खूप वेळ इकडे येणं झालं आहे, पण बोलतो ना की मोठं झाल्यानंतर मग जॉब आला, लग्न झालं, मग खूप गोष्टी आल्या, मग त्याच्यानंतर वेळ जास्त मिळत नाही कधी गावी यायला. पण जेव्हा कधी वेळ मिळतो ना घरी एकदा तरी येऊन जातो. पण जी मजा येते ना घरी एकदा येऊन जायची ती वेगळीच आहे. बघा हा नजारा आहे जो एक्झॅक्ट आमच्या घराच्या बाहेरच्या साईडला आहे बोलू शकतो आपण. थोडा खाली आलं की हे शेत आहे, अख्खं शेत आहे. तिकडे थोडं पुढे गेलं की नदी येते. आणि त्याचबरोबर जेव्हा पावसाळा असतो ना तेव्हा मोस्टली इकडे खूप मजा असते आणि सगळं काही हिरवगार असतं पावसाळ्यात. आणि त्यात इकडे एक बावडी आहे. ही जी बावडी आहे ना ही जाम भारी असायची. म्हणजे आम्ही जेव्हा यायचो ना, मोस्टली आम्ही पावसाळ्यातच आलो आहे, तर ही पूर्ण बावडी भरलेली असायची. आणि त्यातही त्याचे जे मासे असायचे ना ते आम्हाला असे हातातनं आम्ही हाताने पकडायला जायचो, पण कधी आले नाही. पण बेडकं खूप असायची इकडं, ज्यांना मी खूप घाबरायचो, अजूनही घाबरतो. पण हे बघा ही ती बावडी आहे. मासे पण दिसतील नीट बघितलं तर इकडे आतमध्ये इकडे थांबले असतील, स्टॅच्यू खेळत आहेत. इकडे कासव पण होती, पण आता माहीत नाही आहेत की नाही. खूप वर्षानंतर आलो इकडे. आणि असं चालत सरळ 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 जायचं. तिकडे वरती आहे आपलं घर. आता आम्ही तुम्हाला तिकडे घेऊन जातो, तर तिकडची झलक दाखवतो. कारण की जेव्हा जेव्हा घरी येतो तेव्हा तिकडे बावडीकडे येणं कंपल्सरी आहेच, आलंच पाहिजे. आणि तो एक नजारा बघितलाच पाहिजे. त्याच्याशिवाय काय इकडे येणं आपलं पूर्ण होत नाही. तर आता मी चाललो आहे घराच्या साईडला. असा काही रोड आहे जायचा. इकडे अगोदर जेव्हा मी लहान होतो ना इकडे वाघ वगैरे पण यायचे. आणि इकडे ना आमच्या एका सशाला एकदा पकडून घेऊन गेले पहाटेला. हा दादा आता सांगत होता. आणि ते आहे आता घर. पोचलो बाबा. इकडे चालायला पण मजा येते, पण दम लगेच लागतो. पहिलं मला सांगा तुम्हाला एक घर कसं वाटलं. कसं वाटलं आहे की नाही, एकदम ऑथेंटिक बोलतो ना आपण की जसं जुन्या काळातलं आहे तसंच. हा गोठा आहे. इकडे अगोदर गाई आणि म्हशी होत्या, पण ते नंतर काळाप्रमाणे गेल्या. आता सध्या तिकडे स्वीटूनी 4 पिल्लं घातली आहेत. पिल्लं अजून किती आता मला आता भुगदा पडेल. बापरे, एकामेकर उड्या मारल्या. 3 दिवसाचे आहेत आता. हेल्दी आहेत पण. हा खूप छान आहेत. ती पण काय होती एकच घातलेलं तेव्हा. आणि अशी होती पासून. कुठे गेली ती? छोटी होती, मागे गेली, गायब झाली. खायला पाहिजे. मी घाबरलो 2 सेकंडसाठी. काय ना अंगावर असं चालणार नाही, तिला खायचं फक्त नाही. ही पिल्लं स्वीटूची आहेत आणि ही स्वीटू आहे. स्वीटू अजून पण खूप आहेत. थांबा तुम्हाला दाखवतो एक एक करून. अजून एक डॉग आहे, त्याचं नाव बांबू आहे, तो पण दाखवतो. इथे गेला मगाशी होतं इकडेच जे आपण बघितली
आता सगळे इकडेच होते, श्वेतू बांबू आता सगळे गेलेत राऊंडला. ही आमची तुळस आहे. त्यानंतर इकडे आपण बाहेरून आलो की हातपाय धुवून मग आपण घेतो घरात प्रवेश. तर हे आहे आपलं घर आणि आता आपण चाललो घरात. हा एक कार्टून आहे. आपण आलो घरात आल्या बाहेर बसायला जागा आहे. आणि इकडे बघा आई दादा उडले इकडे ससाचा पिल्लू ठेवला. माहिती तुम्हाला दिसत असेल, आय होप दिसत असेल तुम्हाला. थोडंसं हलवून दाखव. तो खूप घाबरून बसल्या, सो जास्त रिस्क नाही घेत, बंद करून ठेवून देतो. तुमचं इकडे एक रूम आहे जो बंद आहे. तर समोर आमचा दिवार आहे. इकडे आमचे घरातले देव आहेत. कुठे गेली ती छोटी? इकडे काय त्याची छोटी. हाय आणि ही सर्वात फेवरेट जागा चूल. दीपाली बाहेर आणि या चुलीकडे मी खूप वेळ बसून असायचो. खूप मजा यायची. लहानपणी इकडेच बसायचो आलो की. आणि चूलवरतीच आपला शिकुडी लाकडं टाकत काठीवर बसायचो. काकींना अजून पण आठवतं. त्यांच्यावर रोज बसायचो आलो की. या साईडला मी या साईडला. घावणे काय, चहा काय, पाणी काय, सगळं इकडेच गरम होण्याचं. इकडेच सगळं बनायचं. तेव्हा अजून पण थांबली. हे घाबरत पण नाही आणि जात पण नाही. गेली चला. आणि हे आपलं किचन. झोपली वाटतं, बघतच नाही, लाजली. हां तर मित्रांनो, आणि बाहेर आला की हा असा व्ह्यू आहे. तर मला नक्की सांगा की तुम्हाला हे घर कसं वाटलं आणि आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका. कारण की मी असेच वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत राहतो. तर असाच एक वेगळा व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू सून. आता इकडे वरती कुठेतरी माकडं होती दोन. संपलं आहेत का? कारण की इकडे समोर होते मगाशी, समोरच्या कौलावर.